हॅलो फ्रेंड्स, आपलं adityllearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी यामध्ये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी पेपर पहिला यामध्ये पाठ तिसरा यावर चर्चा करणार आहोत. यातील प्रश्न सोडवणार आहोत. पाठाचं नाव आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. आता हे सोडवण्यासाठी किंवा सोडवण्या अगोदर काही बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याचा योग्य उपयोग केला तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येईल. लक्षात ठेवण्यासारख्या बाबी कोणत्या आहेत ते पहा. आता सुसंगत परिच्छेद कशाला म्हणायचं? एकमेकाशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्य परिच्छेद होय. म्हणजे समजा जर नुसते शब्द एका जागी जर मांडले तर ते सुसंगत नसतील तर वाक्य योग्य प्रकारे होऊ शकत नाही. किंवा एखाद्या घटना प्रसंगाशी जर अनुरूप योग्य असं जर शब्द असेल तर तो टाकला तर ते वाक्य पूर्ण होते. त्यामुळे आपल्याला हे योग्यपणे निवडायचं काम. ही वाक्य एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असतात. आपल्याला दिलेले जे वाक्य असतात त्याच्यामध्ये एखादी घटना दिलेली असते, एखादा प्रसंग असतो, याशी संबंधित असतात. तर ते आपल्याला वाचून योग्य प्रकारे सोडवायचे असतात आणि त्यानुसार आपल्याला तिथं शब्द टाकायचे असतात. हा प्रश्न सोडवताना वाक्य काळजीपूर्वक व सलग वाचावेत. घाईघाईने पहिलेच वाचून गाळलेल्या शब्दाची योजना करू नका. तर सांगायचं काय त्यांना की पटकन वाचून पटकन लगेच सोडू नका. म्हणजे वाक्य पूर्ण वाचायचं, नंतर घाईघाईने सोडायचं नाही, दोनदा वाचून पाहायचं आणि कोणता शब्द त्या घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असू शकतो हे टाकून आपल्याला तो शब्द भरायचा आहे. पर्यायी शब्द नीट वाचून तर्क ज्ञानाचा योग्य उपयोग करा. आता आपल्याला जे शब्द दिलेले असतात, 4 शब्द दिलेले असतात, ते खूप सारे सारखे वाटत असतात. सारखे जरी वाटले, एक दोनदा वाचायचं, तर्कज्ञानाचा उपयोग करायचा आणि मग ते योग्य प्रकारे शब्द त्याच्यात टाकून वाक्य पूर्ण करायचं. ह्या प्रश्नात किमान 3 वाक्याचा परिच्छेद दिला जातो. यामध्ये कमीत कमी 3 वाक्य दिलेले असतात आणि प्रत्येकाला 4 पर्याय दिलेले असतात आणि तो आपल्याला सोडवायचा असतो. चला तर मग आपण उदाहरण बघूया. सरावासाठीचा पहिला परिच्छेद असा आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला, 14 जानेवारीला सूर्य रिकामी जागा राशीत येतो. आता हे दिलेलं आपल्याला वाक्य आहे. खालील 4 पर्याय दिलेत. आपल्याला योग्य पर्याय त्याच्यामध्ये टाकून वाक्य पूर्ण करायचे. कुंभ राशीमध्ये, कर्क राशीमध्ये, मकर राशीमध्ये, मीन राशीमध्ये. हा अतिशय सोपा प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 जानेवारीला काय होतो? सूर्य मकर राशीत येतो. म्हणजे काय शब्द येईल? मकर. या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना रिकामी जागा देतात. हा सुद्धा आपल्या रोजचा परिचयाचा सण असल्यामुळे सर्वांना माहीत आहे. काय देतात? 4 पर्याय दिलेले आहेत. तिळगुळ, दुसरा आहे प्रसाद, नंतर आहे आपट्याची पाने, नंतर आहे शुभेच्छा. तर योग्य उत्तर आहे तिळगुळ. म्हणजेच या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात. तिसरा प्रश्न आहे, सर्वजण या दिवशी आनंदाने रिकामी जागा करतात. काय करतात? आता नाचतात, दुसरा पर्याय गातात, फटाके उडवतात, पतंग उडवतात. आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वजण काय करतो? आपण पतंग उडवतो. तर चौथा पर्याय बरोबर आहे. या दिवसापासून मुलं पतंग उडवायला सुरुवात करतात. परिच्छेद दुसरा पाहूया. यामध्ये पहा, पहिला प्रश्न, रिकामी जागाची वेळ होती. 4 पर्याय दिलेले आहेत. आता बरेचसे पर्याय आपल्याला सारखे वाटू शकतात. पहाटची, सकाळची, दुपारची, सायंकाळची. आता कोणची वेळ होती? सकाळची. कारण की आपल्याला हे कुठलं आहे आपल्याला खाली वाचल्यावर जास्त कळेल. प्रश्न दुसरा, सर्वजण आपापल्या रिकामी जागाकडे निघाले होते. घरट्याकडे, रानाकडे, घराकडे, मळ्याकडे. आता सर्वजण कुठे चालले होते? सकाळच्या वेळी गावातलं असेल तर ते सगळेजण मळ्याकडे निघाले होते. प्रश्न तिसरा, कारण सुगीचे दिवस असल्याने सर्वांना रिकामी जागाची लगबग होती. आता हे वाचल्यानंतर आपल्याला वरचे 2 प्रश्न पटकन कळाले की आपण केलेलं बरोबर आहे की नाही. आता सुगीच्या दिवसात काय कशाची गडबड असते ते कळते आपल्याला. पर्याय आहे 1 नंबर पेरणीची, खुरपणीची, कापणीची, मशागतीची. पर्याय क्रमांक 3, सुगीच्या दिवस हे कापणीचे दिवस असतात म्हणून कापणीची लगबग होती. परिच्छेद तिसरा. प्रश्न पहिला आहे, आपण आपल्या संपत्तीचा काही रिकामी जागा दान करावा. 4 पर्याय आहेत. इच्छा नसताना, स्वकष्टाने, उदार हस्ते, विश्वासाने. योग्य शब्द आहे उदार हस्ते. टाकला तर वाक्य योग्य प्रकारे पूर्ण होते. त्यामुळे
त्या गोरगरिबांच्या रिकामी जागेस आपण पात्र ठरतो. अवहेलनेस कौतुकास यशास आशीर्वादास. आता आपण दान जर केलं तर लोक आपल्याला आशीर्वादच देणार, तर आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे. त्यामुळे गोरगरिबाच्या आशीर्वादास आपण पात्र ठरतो. तिसरा आहे म्हणतात ना मरावे परी कीर्तिरूपी. ही आपल्याला माहिती आहे काय? स्मरावे, उरावे, जगावे, हसावे. मरावे परी कीर्तिरूपी, उरावे असे योग्य प्रकारे वाक्यरचना पूर्ण होईल. परिच्छेद 4. प्रश्न पहिला त्यामध्ये पहा, माणसाच्या रिकाम्या जागा वाढल्या आहेत. आता कोणता शब्द बरोबर जातो? गरजा, मालमत्ता, क्षमता, इच्छा. तर योग्य शब्द आहे गरजा, म्हणजे माणसाच्या गरजा वाढल्या आहेत. 2 आहे आणि साधने मात्र रिकामी जागा, अमर्याद, खूपच, मर्यादित, विपुल. तर उत्तर कोणचं येईल? गरजा खूप आहेत आपले आणि साधने मर्यादित आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मर्यादित. तिसरा प्रश्न आहे, या दोन्हीचा रिकामी जागा घालणे फारच गरजेचे आहे. घोळ, विभाजन, मेळ, वेळ. तर उत्तर आहे मेळ. या दोन्हीचा मेळ घालणे फारच गरजेचे आहे. परिच्छेद क्रमांक 5. प्रश्न पहिला, सध्या रिकामी जागाचे प्रमाण वाढले आहे. अज्ञानाचे, अंधत्वाचे, वेठबिगारीचे, अपघाताचे. सध्या कशाचं प्रमाण वाढलं आहे? मग अपघाताचं. प्रश्न पहिल्याचं 4 क्रमांक उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, त्यासाठी रिकामी जागा हे सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. आता अपघात झाला असेल तर कोणचं दान महत्त्वाचं असेल? ज्ञानदान, रक्तदान, भूदान, अन्नदान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्तदान. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना रिकामी जागा मिळते. अन्न, ज्ञान, नोकरी, जीवनदान. योग्य उत्तर आहे जीवनदान, म्हणजे त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया होऊन यशस्वी होऊन अनेकांना जीवनदान मिळते, असं उत्तर बरोबर आहे. परिच्छेद 6 पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, रिकामी जागा ही विचाराच्या पाठीमागे येत असते. भाषा, आशा, संपत्ती, आत्मीयता. उत्तर बरोबर आहे भाषा. प्रश्न क्रमांक 2, तिचे खरे सामर्थ्य रिकामी जागा व्यक्त करण्यात आहे. ऐश्वर्य, धाडस, नैतिकता, विचार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विचार. प्रश्न क्रमांक 3, रिकामी जागा आदान प्रदानात तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्ञानाच्या, वस्तूच्या, सुखदुःखाच्या, धनदौलतीच्या. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे ज्ञानाच्या. परिच्छेद क्रमांक 7 पाहूयात. प्रश्न पहिला, बदल हा रिकामी जागा स्थायी भाव आहे. 1 ज्ञानाचा, 2 अपेक्षांचा, 3 सृष्टीचा आणि 4 विश्वासांचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सृष्टीचा. प्रश्न क्रमांक 2, तो आपल्या जीवनाची नेहमीच रिकामी जागा प्रतारणा करतो. 2 गुणवत्ता वाढवतो. 3 दुर्दशा करतो. 4 रचना करतो. उत्तर आहे गुणवत्ता वाढवतो. प्रश्न क्रमांक 3, पर्यावरणात सतत होणारा बदल हे एक रिकामी जागा सत्य आहे. अशाश्वत, 2 अर्ध, 3 शाश्वत, 4 क्षणिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शाश्वत. परिच्छेद 8 आहे, पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, रिकामी जागा समाजाचे सारथी म्हणतात. डॉक्टरांना, वकिलांना, शिक्षकांना, नेत्यांना. तर उत्तर आहे 3 शिक्षकांना. रिकामी जागा वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. भविष्याचा, भूतकाळाचा, विकाराचा, तत्त्वज्ञानाचा. उत्तर आहे भविष्याचा. प्रश्न क्रमांक 3, म्हणूनच रिकामी जागा पौर्णिमेला त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिष्यगण त्यांना वंदन करतात. पर्याय क्रमांक आहे चैत्र, माघ, श्रावणी, आषाढी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आषाढी. परिच्छेद क्रमांक 9 असा आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकामी जागा हे थोर समाजसुधारक होते.
महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महर्षी धोंडो, केशव कर्वे. उत्तर आहे राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 2, रिकामी जागा शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला. मोफत व सक्तीचे, 2 ज्ञानरचनावादी, 3 कौशलयुक्त आणि 4 जीवन. बरोबर उत्तर आहे मोफत आणि सक्तीचे. प्रश्न क्रमांक 3, संस्थानातील बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. बडोदा. उत्तर क्रमांक 1, 2 आहे करवीर, 3 आहे म्हैसूर आणि 4 आहे सातारा. योग्य उत्तर आहे करवीर. शेवटचा परिच्छेद आहे रिकामी जागा. प्रश्न पहिला, रिकामी जागा ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे. अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, व्यसन. तर उत्तर बरोबर आहे 4, पर्याय क्रमांक व्यसन. प्रश्न क्रमांक 2 आहे, तिचा रिकामी जागा करणे ही काळाची गरज आहे. विकास, नायनाट, अपभ्रंश, भ्रमनिरास. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नायनाट. प्रश्न क्रमांक 3 असा आहे, कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने उत्कर्षाकडे निघाली आहे, सुसंस्कारित झाली आहे, अधोगतीकडे निघाली आहे, रोमहर्षित झाली आहे. उत्तर क्रमांक बरोबर आहे पर्याय क्रमांक 2, अधोगतीकडे निघाली आहे. असे 10 परिच्छेद तुम्ही सोडवा, वाचा, योग्य प्रकारे वाचन करा, सोडवा, लिहून पहा, वारंवार सोडवा, तुम्हाला त्याचा सराव होईल. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.